सगळे याचे त्याचे टक्केवारी घेणं, बदल्यामध्ये सगळ्या गोष्टी करणं, याच्यातला हा पैसा आहे. माझा मुद्दा तो आहे. मला त्या राजीनामा वगैरे हा काय मी मागितलेला नाही. मला त्याच्याशी त्या विषयाशी काही घेणं देणं पण नाही. तटकरे जण माझा तसा मागच्या वर्षभरात कधी बोलणं नाही. एखाद्या लग्न कार्यात कुठेतरी भेट झाली असेल आणि माझ्या मोबाईलवर तटकरेंचा ह्या वर्षभरात तरी कधी फोन बोलणं, आधी ज्यावेळेस आम्ही एकत्र होतो त्यावेळेस बोलणं होत असेल, पण आत्ता तरी तटकरेंशी माझं बोलणं नाही. व्हिडिओ माझ्याकडे काही कोणाकडून मी काय तो सोर्स सांगण्याची आवश्यकता नाही. पण मला असं वाटतं जी गोष्ट आहे तिचा खुलासा करावा. तटकरेंकडून आला राजीनामा देणं हे सोडून द्या ना. तुम्ही तुमचं आहे का नाही तेवढं सांगा. नसेल तर पोलिसात तक्रार करा, पोलिसांना चौकशी करू द्या. व्हिडिओ असाच व्हायरल झाला होता, मात्र त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली गेली नाही. आता तुम्ही महेंद्र दळवी यांचा व्हिडिओ पोस्ट केलाय, त्यांच्यावर कारवाईची अपेक्षा करता का तुम्ही? म्हणतात राजीनामा नाही पण निदान कारवाई. हे पहा, जसे महेंद्र दळवी आहे याच्यात तसे समोर एक लाल शर्टवर पैसे मोजणारी व्यक्ती पण आहे. तिचा चेहरा दिसत नाही. मला तर वाटतं सगळ्यात मेन कल्प्रिट ती व्यक्ती आहे, सगळ्यात महत्त्वाची. त्यामुळे पोलिसांची जबाबदारी आता ती. पोलिसांना या सगळ्या गोष्टी सहज कळू शकतात जर ठरवलं त्यांनी शोधायचं तर. आणि मग पैसे कुठून आले, काय आले, किती आले हे पोलीस तपासू शकतात. आणि अधिवेशन ठीक आहे, अधिवेशन आहे, अधिवेशनात विषय होईल. संजय शिरसाटांचा त्याच व्हिडिओ मान्य संजय राऊत साहेबांनी केला होता. खरं तर आता असे व्हिडिओ तर घरातले आहे ना. संजय शिरसाटांच्या तर बेडरूममधला व्हिडिओ तो, तिथं तर राऊत साहेब नव्हते केलं ना. कोणी त्यांच्याच शुभचिंतकाने तो दिला असेल. त्यांच्या पक्षातला असू शकतो, त्यांच्या घरातला असू शकतो. कारण बेडरूममध्ये काय माणूस कोणत्याही व्यक्तीला थोडी येऊ देतो, फार जवळचा क्लोज आहे त्यालाच येऊ देतो. आणि त्याच्या वेळेसही मला वाटतं संजय शिरसाटाने अजून शोधण्याचा प्रयत्न केला नाही की आपल्याकडे काय होतंय. आणि आता याचाही मला असं वाटतं नुसतं तटकरे राजीनामा देईल या विषयाशी आम्हाला काही घेणं नाही. या विषयाची चौकशी व्हावी एवढंच आमचं म्हणणं.